पश्चिम बंगालचा जो निकाल आपल्या समोर आलाय, पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे भाजपची सत्ता आली आहे, हे बघता याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती पडायला सुरुवात झाली आहे. भाजपला आता आपल्यासोबत दुसरं कुणीही नकोय. कारण पश्चिम बंगाल असो किंवा उत्तर प्रदेश असो, इथे फक्त भाजपची सत्ता आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा फक्त भाजपची सत्ता आणायची आहे. त्यांना दुसरं कुणीही नकोय आणि त्यामुळेच लवकरच शिंदेची शिवसेना आणि भाजपची युती तुटणार. असं मी नाही, तर महायुतीतले नेतेच म्हणतात. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपानं राजकारण तापलेलं असतानाच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी महायुतीमधील राजकीय पक्ष करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महायुती तुटणार अशा चर्चा रंगू लागल्यात. त्याचं झालं असं की शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं. 2029ला महायुतीतले तीनही पक्ष हे स्वबळावर लढतील. याचा अर्थ काय होतो, तर महायुती म्हणून आम्ही लढणार नाही, आम्ही स्वतंत्र म्हणजे स्वबळावर लढू. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. यावरती जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे नेते आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे हे काय म्हणतील ते आपण पाहू, असं फडणवीसांनी म्हटलं. पण त्यांनी शिरसाटांच्या विधानाला खोडलं नाही किंवा हे चुकीचं आहे असंही म्हटलं नाही. त्यामुळे जवळजवळ हे निश्चित आहे की पक्षामध्ये नक्की काहीतरी घडतंय. दुसरी गोष्ट म्हणजे संजय शिरसाट हे असंच म्हणजे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी हे विधान केलं नाहीये, तर विधान पूर्णपणे ठरवून करण्यात आलेलं आहे. कारण की पक्षाच्या मुख्य नेता कधी थेट विधान करत नाही, तर अशा प्रकारचे जे त्यांचे विधानं असतात ते त्यांचे नेते करत असतात. आणि याआधी जेव्हा अमित शहा मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की 2029च्या निवडणुकीसाठी आपल्याला आता कुणाचीही कुबड्यांची गरज नाहीये. त्यामुळे शिंदेच्या पक्षाकडून आता उत्तर देण्यात आलं असावं असा आपण अंदाज लावू शकतो. दिवसेंदिवस फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद हा वाढताना दिसतोय. आणि हा वाद आत्ताचाच नाहीये, तर जेव्हापासून युती झाली आहे तेव्हापासूनच वाद सुरू असल्याचं आपण पाहिलं असेल. म्हणजे फडणवीसांनी डाव टाकला की त्याला शिंदे देखील प्रतिडाव टाकायला लागलेत. तर 2029 मध्ये एकनाथ शिंदे हे स्वबळावरती लढतील का, तर हो, नक्की ते स्वबळावर लढतील. कारण की एकनाथ शिंदेंना हे दिसतंय की फडणवीस आणि आपल्यातला जो विसंवाद आहे आणि भाजपकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्या हे सुरूच आहे. त्यामुळे 2029 मध्ये भाजप 100% भाजप असा नारा देऊ शकतो. म्हणजे त्यावेळेला भाजप आपल्याला सोबत घेणार नाही. मग अशा वेळेला आपल्याला सुद्धा आपला पक्ष मजबूत ठेवावा लागणार आहे. आपल्याला सुद्धा 2029 मध्ये स्वबळावर लढायचंय, याची तयारी सुद्धा करायची आहे. त्या दृष्टीने एकनाथ शिंदे हे कामाला लागले. ते स्वतः महाराष्ट्रभर फिरतायत. श्रीकांत शिंदे फिरतायत. जी माणसं जोडता येतील ती माणसं जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. अमित शहा यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पक्ष उभा राहिलाय, असं अनेकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत हे म्हणत असतात. आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा असं म्हटलं होतं की अदृश्य शक्तींचा हात आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे संपूर्ण निर्णय एकनाथ शिंदेना घेता येतात का, याबाबत शंका आहे. एकनाथ शिंदे स्वबळाची भाषा करू शकतात. एकनाथ शिंदे स्वतःचा पक्ष वाढवू शकतात. तो वाढवण्याचा त्यांचा अधिकारच आहे. पण त्या पद्धतीनं शिंदे प्रयत्न करतायत सुद्धा. पण एकनाथ शिंदेनी पुढे जाऊन भाजप सोबत जायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे नाही घेणार, तर ते अमित शहा घेतील. 2014 मध्ये सुद्धा आपण बघितलं, भाजप आणि शिवसेना हे स्वबळावर लढले होते. स्वबळाची भाषा करणं म्हणजे आपल्या पक्षाची ताकद किती आहे हे आजमावून बघायचं असतं. युतीमध्ये लढल्यानंतर काय होतं, तर भाजपमुळे एकनाथ शिंदेचे उमेदवार निवडून आले किंवा मोदींमुळे शिंदेचे उमेदवार निवडून आले असं बोललं जातं. त्यामुळे निवडणुकीमध्येच हे कळतं की आपल्या पक्षाची ताकद किती आहे. त्यामुळे पक्ष हे स्वबळाची भाषा करतात. आतापर्यंत भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणू शकलेली नाही. पण सध्याची भाजपची स्थिती ही फार बदललेली आहे. पण जर भविष्यात भाजपला आकडा कमी पडला तर ते पुन्हा शिंदेचा हात धरू शकतात. तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजप देईल आणि फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं जाईल. कारण अमित शहांना फडणवीस हे सलग मुख्यमंत्री झालेलं चालणार नाही. जर फडणवीस हे सलग मुख्यमंत्री बनले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात आणि हे काही अमित शहांना मान्य नसणार आहे. त्यामुळे आता महायुती तुटणार का,
की नवं काही राजकारण बघायला मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.